आपण पक्षांतर केल्यानंतर परभणीकरांना बरेचसे प्रश्न पडले, तर त्या मार्फत आपण काय प्रश्न पडणार आहे? मी मूळचा शिवसैनिक आहे. धनुष्यबाणावरच मी निवडून आले 4-5 नगरपालिका असेल, 2 आमदार किंवा 2 खासदार. फक्त कालची लोकसभा मी दुसऱ्या चिन्हावर लढतो. बाकी तर माझा मूळ तर डीएनए तिथलाच आहे ना, तर वेगळा आहे. तिथं मुळातच गेलो पुन्हा. मी का दुसरं भाजपमध्ये गेलोय, काँग्रेसमध्ये गेलोय, राष्ट्रवादीत गेलोय, तर मग ठीक आहे बाबा, मी पक्षांतर केले. बाळासाहेबांच्या विचाराशी मी बांधील आहे, बाकी माझी कोणाशी बांधील नाही. आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चालेल ते समज होते. तिथे बाळासाहेब विचार मी होतोच. इथं आलो तर इथं आहेच, इथं शिंदे साहेब आहेत, सोबत आहे. हा निर्णय घेताना कोणाचं काही प्रश्न मला कोण प्रेशर देईन? तुम्ही एवढी ठोकी तो भाजपवाल्याची, तू काय मला सांग? माझ्या एवढं परकड करून मी शिंदे साहेबांना ठोकली. माझं विरोधी पक्षात काम करत असताना मी त्या पक्षाशी प्रामाणिक राहून काम करणं माझं कर्तव्य आहे. आता मी आज शिंदे साहेबांसोबत बसलो, की शिंदे साहेबांच्या प्रति काम करणं माझं कर्तव्य आहे. ते शिंदे साहेब चुकले तर खरे ते बघायचं नाही. शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ही भूमिका माझी असणार आहे. शिंदे साहेबांनी आपण एका फाळीतले आमदार आहात, तर शिंदे साहेबांतर्फे आपल्याला केंद्रीय मंत्रिपद असं भेटलं तरी आश्वासन. बघा, शिंदे साहेबांनी 2004 सोबत आमदार झालो. 10 वर्ष मी त्याच्यासोबत आमदार म्हणून, मी नंतर वरी गेलो, पण ते मी एकाच वेळी त्या प्रवाहात आलो. पण सुदैवानं, त्यांच्या नशिबानं, त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या आवाक्यानं त्यांना राज्याचं मुख्यमंत्री पद बघता आलं. त्यांच्या नशिबात होतं. आपल्या प्रारंभात असेल एखाद्या दिवस केंद्रामध्ये मंत्रीपद मिळायचं, मिळेल. आणि नसेल तर उगाच काही आपण प्रतीक्षा करून काही अपेक्षा करून उपयोग आहे काही. त्यामुळं आणखीन अशी आमची काही कुठली चर्चा नाही, काही नाहीये. जे काय शिंदे साहेब भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही प्रामाणिक राहून काम करू. नवीन निर्वाचित आमदार निवडून आले विधान परिषदेसाठी, त्यांना शिंदेचे शिलेदार असं म्हणतात आणि तुम्हाला शिंदेचे मित्र असं म्हणतात, तर तुमचं काय आहे? आता आम्ही आता सांगणार मतदान लढणार ना. एक आमदार आणि खास इतके दिवस परभणी जिल्ह्यामध्ये काहीच नव्हतं, सगळे कार्यकर्त्याचीच टीम होती. आता 2, एक खासदार एक आमदार 2 झाले ना आता पक्षाला बळकटी येणार ना. आता 2चे 4 कसे करायचे ते बघू आम्ही. जुन्या शिवसैनिकांनी तुमच्यासोबत आलेली टीम ऍडजस्टमेंट होती. अरे सगळे आपलेच आहेत टीम. यांनी अशीच निवडणुकीला मी तुला उभं करतो इकडे माझ्याकडे म्हणून घेतले. ते आपलीच माणसं आहे सगळे. विरोधक म्हणतात की तुम्ही पैसे घेऊन शिंदे गटात गेला. अरे मला पैसे घ्यायचे असतील 22च्याच घेतले असतील तर नीती घ्यायला वाढ पाहिजे 4 वर्ष. आम्हाला मुळात काय वाटलं की 22ला शिंदे साहेब बाजूला गेल्यानंतर उद्धव साहेब एक उभारी घेतील, एक चांगलं रस्त्यावर उतरून जंग लढून पुन्हा पक्ष उभारी घेऊन पुन्हा उभा राहील असे प्रयत्न होतील. तसे प्रयत्न होताना दिसले नाही आणि त्या पद्धतीनं पक्षाची जी हानी होत गेली दिवसेंदिवस आपण बॅकफूटवर गेलो. प्रत्येक कोणी फुटला की तुम्ही म्हणायचं ते गद्दार आहे, ते बंडखोर आहे, पैशासाठीच गेला. आता तुमच्याजवळ गेला ते काय गेला ह्याचाही जरा अभ्यास करा की. तुम्ही हे बघाच ना, एकच आरोप नेहमी ठरलेला तुमचा, पैशासाठी गेलाय गद्दार झाला, पैशासाठी गेलाय. पण तुमच्या संग होतं तेव्हा चांगलं होतं, तिकडे गेले गद्दार झाला. अरे पण तुम्ही जर 19ला ही विचारधारा सोडून त्या विचारधारेशी जोडला नसतात तर आज तुम्ही मालक राहिला असता. आम्हाला कशाला कुठे शेण खायला जायची गरज पडली असती का? तुम्हीच भूमिका बदलल्या म्हणून हे सगळं आपल्याला पानिपत बघायची वेळ आली. तरी आम्ही तुमची साथ सोडली नाही. 22 नंतर 26 पर्यंत आम्ही तुमच्या सोबत लढत राहिलो. परंतु ज्या पद्धतीची लढाई लढायला पाहिजे त्या पद्धतीची लढाई लढताना दिसले नाही. कार्यकर्त्याला संघटित करायची भूमिका घ्यायला पाहिजे. मी तर उजागर म्हणलो, साहेबाला म्हणलो साहेब मला तुमची प्रकृती तुम्हाला साथ देत नाही, तुमचं साहजिक हे मी समजू शकतो, पण तुमच्या मुलांनी फिरायला पाहिजे होतं, रस्त्यावर उतरून जंग लढायला पाहिजे होती. अरे विरोधी पक्ष नेता म्हणून फिरा ना. आता विरोधी पक्ष राज्यात नव्हता, तुम्हीच विरोधी पक्ष नेता म्हणून फिरा. कधी आले करून करा एखादा मुक्काम करून ह्या सगळ्या संघ गेट टुगेदर कसा सगळ्या संघ जेवायला करा. त्याच्या 4 गोष्टी त्या गोष्टी जर तुम्ही केल्या असेल तर मला वाटतं की कार्यकर्ता आणखी पेटून उठला असता. पण ती तुम्ही न केल्यामुळे कार्यकर्ता दुरावत गेला आणि स्थानिकच्या राजकारणामध्ये आमचे सन्माननीय इथले आमचेच लोक राष्ट्रवादीकडे पाठवू लागले. त्यांना सोयरपण जवळ वाटलं पक्षापेक्षा. आणि अशा परिस्थितीत आम्हाला कार्यकर्ता जीवन ठेवायला गरजेचं होतं, कारण माझ्याकडे काही सुगंध होत नव्हतं.
मला सगळ्या ह्या 18 पगड जातीच्या लोकांनी मला त्या नावावर रुपाला आणले. त्यांच्याशी बांधिलकी ठेवून काम करणं माझं कर्तव्य होतं. मी करीत आलोय आजपर्यंत. मी पक्षाचा माणूस म्हणलं तर मी मला 19ला आमदारांना पाडायचा प्रयत्न केला तरी मी त्याला 19 काम केलं. तुम्ही सांगा इमानदार त्याला विचारा. 14ला आमदार कोणी केले त्याला तुम्हाला माहिती सगळ्यांना. मग एवढं करून सुद्धा ते 12 महिने माझ्या विरोधात, माझ्या कार्यकर्त्याच्या विरोधात. अरे अर्जुन सामान्याला राष्ट्रवादी कोण पाठवलं मेवण्या निवडून आणायला? प्रत्येक तालुक्यामध्ये तुमच्या विरोधात आंदोलन होतात. अरे आंदोलन कोणाच्या विरोधात? तुझ्या विरोधात होते. तू करू शकतो ते आंदोलन माझ्या विरोधात. काय मोठी गोष्ट त्याची? किती होते आंदोलन लोक? 5,000 लोक ठेवली नव्हती. 5,000 अरे इकडून आदेश दिलेले होते करत ते 4 समर्थक त्याचे करा आंदोलन करा. किती जण जमा झाले? अरे मी तर न बोलू तर दुपारी 3 वाजल्यापासून तिच्या एवढे लोक जमा झालेत ना. हे का आणले ते आम्ही गिरायनं. ही ताकद लागते, ही जरा नियत लागते ते साफ त्याची आणि कार्यकर्त्यावर थोडा विश्वासार्थ लागते. ती आम्ही कमवली, आमची कमाई आहे. आमच्याजवळ सोनं नसेल पण सोन्यासारखी माणसं आहेत आमच्याजवळ. ज्यांनी ज्यांनी आता प्रत्येक तालुक्यात आंदोलन केली काही दिवसानंतर तुमच्याकडे येण्याचं त्यांनी जर केला तुम्ही त्यांना सामावून घेणार? घेणार ना, सोडून टाका त्याला. आणि येतील मला तुम्हाला सांगायला आज एक बी राहणार नाही, सगळे येतील माझ्याकडे. 4-2 सोडून द्या पण मॅक्झिमम लोक माझ्याकडे येणार. ते चिंता करू नका. आम्ही पक्षाची चांगली काम करू, चांगला पक्ष उभारी घेईल अशा पद्धतीचं काम करू. आणि कसं असतं शेवटी बघा 1,500 गावात 14 शहर सगळ्याच्या गरजा मला लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आधार घ्यावा लागेल. आणि आता सध्याची राजकीय परिस्थिती तशीच आहे. सरकार सत्ताधाऱ्याच्या पलीकडे विरोधकाला काही द्यायची मानसिकच नव्हती. आम्ही बघितलं 4 वर्षाचा. पण आता खऱ्या कार्यकर्त्याची इच्छा झाली की बाबा साहेब आपण असं जर राहिलो तर उद्या आपल्याजवळचे 5 सुद्धा राहणार नाही. काहीतरी तुम्ही भूमिका घ्यावं लागेल. तुम्ही तरी चला नाही तर तुम्ही आम्हाला आदेश द्या, आम्हाला तरी जाऊ द्या. तुमची वेळ आल्यावर बघू पुन्हा आम्ही वापस गेल्यावर पुन्हा येते का वापस. या सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या इच्छेखातर मला ही कठोर भूमिका घ्यावी लागली. परंतु ती बाळासाहेबांच्या विचाराला धरूनच आहे, सोडून नाही. आणि आमची बांधिलकी बाळासाहेबांच्या विचाराची आहे पहिलेपासून आणि शेवटपर्यंत राहणार आहे. मी जर दुसऱ्या पक्षात गेलो असतो तुमचे आरोप स्वीकारले असते. आता कोणी फुटलं की पैशासाठी गेला, कोणी फुटलं की पैशासाठी झाडाला पैसे लागले,